आज भारतीय शेअर बाजारात सकारात्मक वातावरण पाहायला मिळालं। बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा सेन्सेक्स तब्बल 180 पेक्षा अधिक अंकांनी वधारत 76,000च्या पुढे बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी 24,000च्या उंबरठ्याजवळ पोहोचला। आयटी आणि बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी खरेदी झाल्यानं बाजाराला आधार मिळाला। आजच्या व्यवहारात बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा सेन्सेक्स सुमारे 185 अंकांनी वाढून 76,053च्या आसपास बंद झाला, तर निफ्टी 50 निर्देशांक जवळपास 28 अंकांच्या वाढीसह 23,935च्या पातळीवर बंद झाला। विशेष म्हणजे आयटी क्षेत्रातील शेअर्समध्ये जोरदार खरेदी दिसून आली। विप्रो, टीसीएस, इन्फोसिस आणि एचसीएल टेक या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाल्यानं आयटी निर्देशांकात सुमारे 2.5% अधिक तेजी नोंदवण्यात आली। अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव कमी होण्याच्या शक्यतेमुळे जागतिक बाजारातही सकारात्मक वातावरण निर्माण झालं। कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्याचा फायदा भारतीय बाजारालाही झाल्याचं तज्ज्ञांचं मत आहे। मुंबई बीएसई मध्ये गुंतवणूकदारांचा कल मोठ्या कंपन्यांच्या शेअर्सकडे राहिला। बँकिंग, आयटी आणि ऑटो क्षेत्रातील शेअर्समध्ये चांगली खरेदी झाली, तर काही ऊर्जा आणि तेल कंपन्यांमध्ये मात्र दबाव कायम राहिला। दरम्यान बाजारातील चढउतारांमुळे गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली असली तरी जागतिक संकेत सकारात्मक राहिल्यास पुढील आठवड्यात बाजारात आणखी तेजी दिसू शकते, असा अंदाज बाजार विश्लेषकांनी व्यक्त केलाय।